हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. जवळजवळ 12-13 दिवसाच्या नंतर आलो मऊ स्टेशनला. पुढचं पण एक शूट करायचं आहे, तर एक मध्ये स्टेशन लागतं, तर म्हणलं चला हे पण शूट करून बघू कुठपर्यंत म्हणजे काय काय चेंज झालेलं आहे. इथे इलेक्ट्रिक खांबचं तर तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये की भरपूर काम चालू आहे आणि भरपूर पुढे गेलेलं आहे. तर आता आलो आहे आणि क्लायमेट बघू शकता, एवढं भारी एकदम. पहिले मागच्या वेळेस आलो होतं एवढी गरमत होतं ना, आता पाऊस पडल्यामुळे एकदम थंड वाटते. आणि येताना पण आम्ही तिकडनं गाडी तिकडे पार्क केली होती, तर त्यावेळेस माहीत होतं रस्त्यात. आता माहीत होतं तर आम्ही इकडे येताना आलो, तर आता वरती जातो आणि तुम्हाला दाखवतो की काय काय ते चेंज नवीन अपडेट काय असेल ते दाखवतो. कारण की पाऊस आता ना हां हे बघा, आम्ही जेव्हा आलो होतो त्यावेळेस हे खाणलेलं नव्हतं बिलकुल. आता हे कशासाठी खाणले ना, कारण पाणी जाण्यासाठी कधीतरी मला पाणी जाण्यासाठी एक नवीन अपडेट आहे. आणि मी आता थोडंसं लवकर शूट करून ठेवणार व्हिडिओ, कारण की पावसामुळं ना म्हणजे टायमाला अपडेट नाही भेटणार. त्याच्यामुळे म्हणलं चला व्हिडिओ शूट करून ठेवतो जरा, कारण की पावसाचं जे क्लायमेट आहे ना, पावसाच्या अगोदरच बदललेलं आहे. कारण की अगोदर नव्हतं एवढं, म्हणजे जूनमध्ये येणारा पाऊस मेमध्येच झाला चालू. तर हे आहे वॉकिंग, म्हणजे जाण्या येण्यासाठी हा मार्ग बनवलेला आहे. इतर जुनंच आहे म्हणजे. आणि इथं कडाप्याचं काम चालू आहे बसायचं, त्या जे पाणी पिण्यासाठी बनवलं होतं त्याचा आता आवाज येतो नाही काय नाही, पण हे काम चालू आहे त्यांचं, जे की मागच्या वेळेस फक्त बनवून ठेवलेलं होतं. आता त्यांनी कडापे वगैरे बसवायला घेतले त्यांनी. बाकी मागच्या वेळेस मध्ये गेलेलं नव्हतं, तर तुम्हाला ह्या वेळेस मध्ये जाऊन दाखवतो, कारण की ओपनच आहे. इकडे काय खाली पण काही चेंज नाही केलेलं, फक्त ते लॉक बंद केलं आहे तिथं. हे बघा, हा मधला हे एरिया बोर्ड वगैरे ते लावलेलंच होतं अगोदरच. हा आहे वेटिंग एरिया, जिथं की आपण येऊन थांबू शकतो. तिकीट काउंटर पण आहे मध्ये, आणि हे तिकीटसाठी रूम आहे. इकडं आहे, इथं स्टाफसाठी आंघोळीसाठी जो इथला स्टाफ आहे त्यांच्यासाठी आंघोळीला आहे. आणि इथं झोपण्यासाठी मी असं आहे, हे एक रूम आहे. सामान असंच पडलेलं, ग्रिल येऊन पडलेलं आहे. चला आता बाहेर जाऊ पण, आणि बाहेरचं बघू. एवढं फ्रेश वाटते ना, खूप भारी. कारण की पाऊस पडल्यामुळे खूप गार वाटते. ते क्लायमेट तुम्ही तर बघू शकता कसलं भारी वाटतं. इकडे ते इलेक्ट्रिक खांबचे तर काम पुढे झालेलंच होतं, फक्त इथं ते खड्डे खांदून ठेवले खांबसाठी, आणि पुढे पण खांदलेले ते पण दाखवतो तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, ती जी ट्रेन आली होती ना खांब घेऊन, हे पटरी घेऊन, तर ते इकडून पुढे गेलेली आणि ती डायरेक्ट गेली आता इथपर्यंत, वडवणीपर्यंत. तिथं 1-2 दिवस स्टे करणारे, थांबणारे. हे बघा, इथं 2 खांब खांदून ठेवलेलं. हे नवीनच आहे, हे नव्हतं आधी. हे बघा, हां त्याच्यासाठी ठेवून ठेवलं. आणि तिकडं पटरी येऊन पडलेली आहे, एकच सिंगल पटरी पडली साईडला, आणि इथं त्याची ती लॉक पडलेले. हे खाली आम्ही पावसाने ते वेगळंच धरलंय.
पावसाला तरी काय म्हणा, कारण की आपण नेचरच्या अगेन्स्ट काम करतो म्हणल्यावर झाडं तोडणं वगैरे, तर ते पाऊस पण आता त्यांचं जे सत्र आहे ना सर्कल ते तोडणारच ना. कारण की जूनच्या फर्स्ट सेकंड वीकला पाऊस पडायचा आहे, कधी कधी जूनच्या नंतर पडायचा उशिरा, पण ह्यावेळेस तर उशिराचं नाहीच, पण अगोदरच पडलं. आता नेमकं पुढे काय करतोय काय माहिती. तिकडून पाऊस यायला लागला जोराने, आणि इकडे पण दिसतंय वातावरण पावसाचं. तिकडे पण ट्रॅक्टर येऊन थांबलेलं आहे, तिकडे काय ते भराभरीचं काम चालू असणार आहे, ते पण बघू आपण. पटरी घेऊन जी आलेली ट्रेन आहे ना, ती वडवणीमध्येच तिचे ते खांब आहेत ना इलेक्ट्रिक, सॉरी पटरी जी आहे ना घेऊन आलेली, तर तिथले तिची जी पटरी आहे ना ते तिथेच संपतात. म्हणजे थोडीच होते, आता काय माहीत ती पुढं पटरी टाकते की नाही काय माहीत, पण तिकडे गेलं ते पण मी शूट करेन. आणि तिकडून नंतर ती रिटर्न फिरते इकडे बीड, मग कडका परत इकडे ते माहीत नाही. हे बघा आता पाऊस पडायला लागला. तिकडे ट्रॅक्टरचं काहीतरी काम चालू आहे, आपण ते पण बघून येऊ त्यांचं काय काम चालू आहे ते. हे असं मध्ये लोकांना त्यांचे लॉक जे आहेत ना पटरीचे ते तसंच मध्ये टाकलेले आहेत त्यांनी, आणि लेवल तरी अगोदरच केलेलं आहे, त्याच्यामुळे तर हे काही नवीन नाही आहे. थोडे बहुत चेंज आहे तिथं. पटरी 13-14 दिवस, 12-13 दिवसामध्ये पाऊस आलेला आहे बघा. माग बघा, हो बघा तिकडून खूप जोराने पाऊस यायला लागला बरं का. एवढा पाऊस पडलाय ना, बघू शकता शेतीमध्ये तुम्ही ना, असं ते पाणी असं दिसतंय एवढं की शेती वाहून गेल्यासारखं, असं त्याचे ते निशाण असे दिसते निशाण. एवढं पाऊस पडला तरी पण आणखी येतच. हां अरे तिथं काम नाही झालं, ते ज्यांनी काय केलं माहिती आहे का, सिमेंट होतं त्या ट्रॅलीमध्ये, तर ते सिमेंट झाकून ठेवलेलं त्यांनी, जेणेकरून की सिमेंटमध्ये पाणी पडलं ना पूर्ण सिमेंट दगडी होईल. आम्ही काय भिजणारच हो. हे बघा आम्ही खालून आलो तिकडून, आणि तिथं ना एक हे बनवलं बरं का, पाणी जायचं तिथं वडा आहे खरं तर, आणि ते इथून रस्ता बनवल्यामुळं ना तिथं वडाचं काम पण केलं तिथलं पोल. तिथलं ते पाणी आल्यानंतर ते तिथं एवढं पाणी क्लीन दिसणार आहे ना, भारी असणं, बघण्यासारखं राहणार आहे तिथं पण. तर असं काम झालेलं आहे, आणि पाऊस तर यायला लागला जोराने, बघू शकतो बघा. त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट करायला लागलो आहे, कारण की जर पूर्ण पावसामध्ये शूट करणं पॉसिबल लवकर नाही होणार, कारण की एवढं लांबून येणं शूट करणं, कॅमेरा भिजलं की मग परत त्यात क्लिअर दिसणार पण नाही. तर ह्या साईडला इकडं थोडं खाली आल्यानंतर इथं दोन्ही साईडला सुद्धा पटरी येऊन पडलेले आहेत. हे बघा दोन्ही साईडला, तिकडे पण येऊन पडली आणि इथे येऊन पण पडली. हे बघा हा जो मौजचा बोर्ड आहे ना बघा, म्हणजे एवढं भयानक वारं पाऊस, आणि म्हणजे वाऱ्यामुळे ह्याचं काय का झाडं उपटून पडतात म्हणले, ह्याचं काय. हे बघा बोर्ड पडलाय पूर्ण खाली. तिकडे मौजचा जो बोर्ड आहे ना तिकडच्या साईडला, तिकडे नाही पडलं हे बोर्ड नाही पडला तिकडचा, हाच पडलाय. झाला कमी त्याचा पाऊस. चिमणी. आता पुढे जाऊन बघू आपण तिकडे काय आहे का. आणि हे तर ऑलरेडी झालेलंच होतं, म्हणजे कामच तिथून पुढं कामच त्यांचं चालू होतं. हे तर झालेलं होतं, पुढचं पण झालेलं होतं, पण ते पुढचं ताजं होतं, इकडं बनवलेलं होतं ऑलरेडी त्यांनी. आता काय नाही, इथं कंस्ट्रक्शनचं त्यांनी जर म्हणजे सिमेंटाचं काम जे बाकी आहे ना, त्यांना पाणी मारायची सुद्धा गरज नाही लागणार पाण्याचं, कारण पाऊस पडतो ऑलरेडी, आणि क्लायमेट पण थंड आहे, त्यामुळे एवढं पाणी नाही लागणार. इकडे पण टाकत पुढे गेली परळीपर्यंत गेली, परळी नाही सॉरी वळवणीपर्यंत. आता तिथं पुढे किती पुढे जाते काय माहिती.
आता हे शूट झाल्याच्यानंतर पुढं पण शूट करणार आहे, जे की मी शूट केलंच नाही. तुम्हाला पुढे गेलं तर दाखवतो कुठलं लोकेशन आहे ते. तर एकदम गार वाटतंय. आणि आता ज्यावेळेस पहिल्या दिवशी आलतो ना, त्यावेळेस तिकडे ते तुम्हाला खांब दिसत का, असं सरळ चालत आलो होतो आम्ही. हे बघा, हे करून ठेवलेलं आहे इकडं. आता इकडं कधी खंबीर होतात काय माहीत, पण अजून सिग्नलचं आणि प्रॉपर इलेक्ट्रिक खांबचं काम बाकी, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट हे तर झालेलंच आहे, पण अजून राहिले. हा पाऊस कधी थांबतोय काय माहिती. डेंजरस काम आहे पावसाचं जरा. फर्स्ट टाईम बघतो की मेमध्ये, म्हणजे असतो एप्रिल मेमध्ये पाऊस कधीतरी असतो थोडा थोडा, किंवा वारं वगैरे येतं, नॉर्मल असतं ते. पण ते एवढं कंटिन्यू राहत नाही. पण फर्स्ट टाईम झालं की एवढं राहिलेलं ते. हे बघा, हा बोर्ड आहे हे म्हणजे मजबूत आहे सध्या तरी, काय झालं नाही त्याला. बघा, पुढं आल्याच्या नंतर दोन्ही साईडला ट्रॅक दिसत टाकलेले, आणि तिकडे पण सेम तसंच झालेलं आहे. आणि फक्त इथून ह्या साईडला नाही टाकले, कारण की टाकता येत नसतील. बाकी इकडे दोन्ही किंवा हां, ह्या साईडला ट्रॅकची गरजच नाही. इथपर्यंतच ट्रॅक आहेत, परत पुढून तिथपर्यंत ट्रॅक आहेत, नंतर ह्या साईडला, नंतर परत कंटिन्यू इथं दोन्ही साईडला ट्रॅक टाकलेले. आणि हे इकडे पण टाकले लॉक, ट्रॅकचे लॉक, पटरीचे लॉक. आणि इकडून पण यायला रस्ता आहे बघा, असं ह्या साईडने पण. गावाकडचं लाईफ कशी असते ना, एकदम शांत भारी. इकडून पण एक रस्ता आहे, पण तो माहीत नाही बरं का, की गाडी जाते ना. थोडं जाऊन बघतो ना आम्ही, नाही कारण मग त्यानंतर मग आम्ही असंच पुढं जातो ना, मग आम्हाला पुढचं लोकेशन जवळ पडेल. आणि हा खालचा ब्रिज, हे काम जे की अगोदरपासून झालेलं आहे काम. आता एवढं पुढे जायची काही गरज नाही, फक्त नवीन एवढंच आहे की हे तर खांबचं इलेक्ट्रिक तर अगोदरच आहे, आणि हे पटरीचंच फक्त नवीन काम आहे, जे की येऊन टाकलेलं इकडं. आणि स्टेशनवरती थोडंसं काम नॉर्मल झालं नवीन, बाकी काहीच नाही. चला आता आपण परत फिरू, तिकडे जाऊया. अरे हां, हे पण फर्स्ट टाइम बघते बरं. हे आत्ता झालंय का अगोदर झालं हे मी बघितलंच होतं मागच्या वेळेस, पण मला दिसलं नाही. पण मला वाटतं हे आत्ताच ताजंच काम दिसायला लागलं. हे बघा, येण्यासाठी वरती पायऱ्या आहेत. आणि तिकडे ब्रिज आहे, खालून जायला गावकऱ्यांना रस्ता येणं जाण्यासाठी. चला परत. तर एवढं होतं दाखवण्यासारखं, जास्त काही नव्हतं. तर तुम्हाला मौजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईब करा. आणि त्यांनी आणखी तुम्हाला दाखवतो, त्यांनी ना ह्याच्या खालीच राहण्यासाठी केलं बरं का, म्हणजे खाली थांबले, हे लावले त्यांनी असे ताडपत्री वगैरे लावून पॅक केले. तर जे लोकल असतील त्यांनी पण मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. तर आपण भेटूया अशा नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.